नंदुरबार जिल्ह्यात जनगणनेला खऱ्या अर्थाने आजपासून सुरुवात होत आहे आणि यासाठी जे काही प्रगणक आहेत त्यांना जे साहित्य जे लागणार आहे जनगणनेसाठी त्यांचे वाटप जे आहे ते केलं जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती म्हणजे जवळपास नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3,500 पेक्षा हे शिक्षक जे आहे ती महत्वाची भूमिका जी आहे ती बजावणार आहेत। यासाठी देशाची 16वी जनगणना जी आहे ती सुरू झालेली आहे आणि 16वी जनगणनेच्या खऱ्या अर्थाने नंदुरबारमध्ये आजपासून सुरुवात जी होत आहे। या अगोदर ऑनलाईन पद्धतीने स्वतः व्यक्तींनी माहिती जी ती भरली गेली संकलन केली गेलेली आहे। त्यानंतर आता या प्रकरणांच्या वतीने ऑफलाईन माहिती जी आहे ती घेतली जाणार आणि याची माहितीची जी काही पुस्तिका जी आहे ती पुस्तिका दिली जाणार आहे आणि हा जो ऍप आहे हा ऍप राहणार आहे आणि या ऍपच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जी आहे ती केली जाणार आहे। समोरच्या जो व्यक्ती असेल त्याची पूर्ण कुटुंबाची माहिती असेल, घराची माहिती असेल, त्याच्याकडे कुठल्या वाहन आहे किंवा काय 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 गोष्टी आहेत किंवा काही कुठल्या जातीच्या या सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती केली जाणार आहे। ही जी काही जनगणना जी आहे ती एका प्रगणकाला जवळपास 800 लोकांची माहिती जी आहे ती संकलन करायची आहे आणि ती जी आहे ती 16 मे ते 14 जून पर्यंत माहिती जी आहे ती संकलन करण्याचे सूचना ज्या आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत। या अगोदर यांचे सर्वांना प्रशिक्षण जे आहे ते दिलं गेलं होतं। त्यानंतर आज खऱ्या अर्थाने जनगणनेला सुरुवात जी आहे ती झालेली आहे आणि या शिक्षकांच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील जनगणना जी आहे ती आता आजपासून सुरुवात होणार असल्याचं दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।